सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 14 मध्ये रेक्टिफायर इन्व्हर्टर AC-DC ड्राईव्ह या टॉपिकवर काही प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न क्रमांक 1. विच कंट्रोल सिस्टम कंझ्युम व्हेरी लो पॉवर फॉर मोशन कंट्रोल इन AC अँड DC मोटर? AC आणि DC मोटरमधील मोशन कंट्रोलसाठी कोणती नियंत्रण प्रणाली खूप कमी ऊर्जा वापरते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ड्राईव्ह कंट्रोल. प्रश्न क्रमांक 2. विच ड्राईव्ह इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द मोड ऑफ ऑपरेशन? ऑपरेशनच्या मोडनुसार कोणत्या ड्राईव्हचे वर्गीकरण केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कंटिन्युअस ड्युटी ड्राईव्ह. प्रश्न क्रमांक 3. विच डिव्हाइस इन अ AC ड्राईव्ह कंट्रोल द स्पीड ऑफ AC मोटर? AC ड्राईव्ह मधील कोणते डिव्हाइस AC मोटरची गती नियंत्रित करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मायक्रो प्रोसेसर कंट्रोल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. मायक्रो प्रोसेसर नियंत्रित इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. प्रश्न क्रमांक 4. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पॉवर कंट्रोलर इन अ ड्राईव्ह सर्किट? ड्राईव्ह सर्किटमध्ये पॉवर कंट्रोलरचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इट डिटेक्ट द ओव्हरलोडिंग कंडिशन ऑफ मोटर. मोटरची ओव्हरलोडिंग स्थिती शोधण्यासाठी पॉवर कंट्रोलर ड्राईव्ह सर्किटमध्ये काम करत असते. प्रश्न क्रमांक 5. विच इज द फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर? वारंवारता कन्व्हर्टर कुठला आहे ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सायक्लो कन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 6. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PWM? PWM चे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पल्स विड्थ मॉड्युलेशन. प्रश्न क्रमांक 7. विच टाइप ऑफ सेन्सिंग युनिट एम्प्लॉय इन अ ड्राईव्ह सिस्टम? ड्राईव्ह सिस्टममध्ये कोणत्या प्रकारचे सेन्सिंग युनिट कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्पीड सेन्सिंग. प्रश्न क्रमांक 8. विच टाइप ऑफ मशीन इन इंडस्ट्री इज प्रोव्हाइडेड विथ मल्टी मोटर इलेक्ट्रिक ड्राईव्ह? उद्योगामध्ये कोणत्या प्रकारचे मशीन मल्टी मोटर इलेक्ट्रिक ड्राईव्ह सह प्रदान केले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रोलिंग मशीन. प्रश्न क्रमांक 9. व्हॉट इज द मिनिमम परमिसिबल सिंगल फेज वर्किंग व्होल्टेज इफ डिक्लेअर्ड व्होल्टेज इज 240 वोल्ट ॲज पर ISI? ISI नुसार घोषित व्होल्टेज 240 वोल्ट असल्यास किमान परवानगीयोग्य सिंगल फेज वर्किंग व्होल्टेज किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 220 वोल्ट. प्रश्न क्रमांक 10. व्हॉट आर द टू मेन कंपोनंट इन अ AC ड्राईव्ह? AC ड्राईव्ह मध्ये दोन मुख्य घटक काय आहे, म्हणजेच मेन कंपोनंट काय आहे ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेक्टिफायर अँड इन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 11. वाय इट इज नेसेसरी टू कीप V-F रेशो कॉन्स्टंट इन अ ड्राईव्ह? ड्राईव्ह मध्ये VF रेशो गुणोत्तर स्थिर ठेवणे काय का आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेंटेन द रेटेड टॉर्क ॲट ऑल स्पीड. प्रश्न क्रमांक 12. विच पॉवर मॉड्युलेटर यूज्ड इन अ इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टम? इलेक्ट्रिक ड्राईव्ह सिस्टममध्ये कोणता पॉवर मॉड्युलेटर वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सायक्लो कन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 13. विच कंट्रोल सिस्टम इज यूज फॉर ED करंट ड्राईव्ह? ED करंट ड्राईव्हसाठी कोणती नियंत्रण प्रणाली वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्लीप कंट्रोलर. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज द पर्पज ऑफ जोग की इन कंट्रोल पॅनल ऑफ DC ड्राईव्ह?
डीसी ड्राईव्हच्या कंट्रोल पॅनलमध्ये जो कीचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इचिंग ऑपरेशन. आपल्याला कंट्रोल पॅनलमध्ये हे या पद्धतीचे या ठिकाणी जे डायग्राम दिसत असेल किंवा फिगर दिसत असेल, तर अशी या कीला आपण जोग की असे म्हणतो, जी की कंट्रोलर पॅनलमध्ये लागलेली असते. प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VVVFD इन AC ड्राईव्ह सिस्टम? AC ड्राईव्हमध्ये VVFD चा पूर्ण प्रकार म्हणजे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. प्रश्न क्रमांक 16. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VFD इन AC ड्राईव्ह? AC ड्राईव्हमध्ये पूर्ण फॉर्म VFD काय आहे, म्हणजे त्याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी फुल फॉर्म विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. प्रश्न क्रमांक 17. व्हॉट इज द पर्पज ऑफ LCD ऑन बेसिक ऑपरेटर पॅनल इन DC ड्राईव्ह? DC ड्राईव्हमध्ये बेसिक ऑपरेटर पॅनलवर LCD चा उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मॉनिटर द पॅरामीटर, पॅरामीटरचे निरीक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 18. व्हॉट इज द रिझन ऑफ युजिंग शिल्डेड केबल फॉर कनेक्टिंग लो लेवल सिग्नल सर्किट इन अ DC ड्राईव्ह? DC ड्राईव्हमध्ये लो लेवल सिग्नल सर्किट जोडण्यासाठी शिल्डेड केबल वापरण्याचे कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एलिमिनेट द इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स, विद्युत हस्तक्षेप दूर करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 19. विच टर्म रेफर दॅट द मास ऑफ सबस्टन्स लिबरेटेड फ्रॉम अन इलेक्ट्रोलाइट बाय 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिसिटी? कोणत्या संज्ञेचा संदर्भ आहेत की एखाद्या पदार्थाच्या वस्तुमानाने इलेक्ट्रोलाइटपासून 1 कुलम विजेद्वारे मुक्त केले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट. सहसा प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये जर सोडवायचा असल्यास तर इंग्लिशमध्येच सोडवायचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेसच मराठीचा सेंटेन्स किंवा मराठीचा प्रश्न जर समजायला येईलच असं नसते. कारण जेव्हा IBPS किंवा TCS जेव्हा परीक्षा घेत असते, तर इंग्लिशचा जो सेंटेन्स आहे तो डायरेक्ट गुगल ट्रान्सलेट करून ते पाठवल्या जाते. तर जो ट्रान्सलेट करत असताना गुगल त्यामध्ये सुद्धा भरपूर चुका करते. तर जेव्हा पण तुम्ही पेपर सोडवाल आणि जर प्रश्न तुम्हाला समजणार नसेल तर दोन्हीही लँग्वेजमध्ये एकदा चेक करा. जर प्रश्न समजला तर त्याचं करेक्ट उत्तर तुम्ही त्या ठिकाणी लिहा. आणि ज्या मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही सेंटेन्स किंवा दोन्ही प्रश्न आपल्याला त्या परीक्षेमध्ये दिसून येतील. फक्त आपल्याला ज्या पद्धतीने इंग्लिश करायचं असेल तर इंग्लिश करू शकता आणि मराठी करायचं असेल तर मराठी करू शकता. जो लँग्वेज आपल्याला सुटेबल वाटेल त्या लँग्वेजपासून आपण पेपर सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 20. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन UPS? UPS चं संपूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनइंटरप्रेटेड पॉवर सप्लाय. प्रश्न क्रमांक 21. विच डिव्हाइस कंट्रोल द स्पीड ऑफ AC मोटर इन AC ड्राईव्ह? कोणते उपकरण AC ड्राईव्हमधील AC मोटरचा वेग नियंत्रित करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मायक्रो प्रोसेसर बेस्ड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. प्रश्न क्रमांक 22. व्हॉट इज द मेन यूज ऑफ AC ड्राईव्ह? AC ड्राईव्हचा मुख्य उपयोग काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कंट्रोल स्टेपलेस स्पीड इन अ मोटर. मोटरमध्ये स्टेपलेस वेग नियंत्रित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 23. विच पार्ट इज प्रोव्हाइडेड इन अ UPS फॉर सोर्स ऑफ पॉवर इफ सप्लाय फेल? तर सप्लाय अयशस्वी झाल्यास विजेच्या स्रोतासाठी UPS मध्ये कोणता भाग प्रदान केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बॅटरी.
प्रश्न क्रमांक 24. व्हॉट इज द मेजर्ड युनिट ऑफ यूपीएस आउटपुट रेटिंग? यूपीएसची आउटपुट क्षमता कशी व्यक्त केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्होल्ट अँपिअर. प्रश्न क्रमांक 25. व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयजीबीटी इन एसी ड्राईव्ह? एसी ड्राईव्ह मध्ये आयजीबीटीचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कंट्रोल द पॉवर डिलिव्हर्ड टू द मोटर. मोटरला दिलेली शक्ती नियंत्रित करण्यासाठी एसी ड्राईव्ह मध्ये आयजीबीटी कार्य करत असते. प्रश्न क्रमांक 26. वाय द एसी ड्राईव्ह आर बेटर सुटेड फॉर हाय स्पीड ऑपरेशन? हाय स्पीड ऑपरेशनसाठी एसी ड्राईव्ह अधिक योग्य काय का आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नो ब्रश अँड कम्युटेशन. प्रश्न क्रमांक 27. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फील्ड सप्लाय युनिट इन डीसी ड्राईव्ह? डीसी ड्राईव्ह मध्ये फील्ड सप्लाय युनिटचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टू प्रोव्हाइड अ कॉन्स्टंट व्होल्टेज टू द फील्ड वाइंडिंग ऑफ मोटर. मोटरच्या फील्ड वाइंडिंगला स्थिर व्होल्टेज प्रदान करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 28. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ एसी ड्राईव्ह कम्पेअर्ड टू द डीसी ड्राईव्ह? डीसी ड्राईव्हच्या तुलनेत एसी ड्राईव्हचा फायदा काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इन्स्टॉलेशन अँड रनिंग कॉस्ट इज लेस. प्रश्न क्रमांक 29. विच इज द अप्लिकेशन ऑफ सिंगल क्वाड्रंट लोड ऑपरेटिंग इन अ फर्स्ट क्वाड्रंट इन अ ड्राईव्ह? ड्राईव्हमध्ये पहिल्या क्वाड्रंटमध्ये कार्यरत सिंगल क्वाड्रंट लोडचा वापर कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सेंट्रिफ्युगल पंप. प्रश्न क्रमांक 30. व्हॉट इज अन इलेक्ट्रिक ड्राईव्ह? इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अन इलेक्ट्रो मेकॅनिकल डिव्हाइस फॉर कंट्रोलिंग मोटर. मोटर नियंत्रित करण्यासाठी इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस. प्रश्न क्रमांक 31. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बीओपी इन डीसी ड्राईव्ह? डीसी ड्राईव्ह मध्ये बीओपीचे संपूर्ण रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बेसिक ऑपरेशनल पॅनल. प्रश्न क्रमांक 32. विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑपरेशन ऑफ की बटन इन बीओपी ऑफ एसी ड्राईव्ह टू चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन? रोटेशनची दिशा बदलण्यासाठी एसी ड्राईव्हच्या बीओपी मधील की बटनाचे योग्य अनुक्रम ऑपरेशन कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रेस ऑन, देन ऑफ, देन रिव्हर्स, देन ऑन. तर या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जे पेपर आहेत घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 33. व्हॉट इज द पर्पज ऑफ प्रोग डाटा बटन इन बीओपी ऑफ एसी ड्राईव्ह? एसी ड्राईव्हच्या बीओपी मध्ये प्रोग डाटा बटनाचा उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू स्टोअर द एंटर डाटा अँड फॅक्टरी स्टोअर्ड डाटा. प्रविष्ट केलेला डाटा आणि फॅक्टरी संग्रहित डाटा संचयित करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 34. व्हॉट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ डीसी ड्राईव्ह? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नॉट सुटेबल फॉर हाय स्पीड ऑपरेशन. हाय स्पीड ऑपरेशनसाठी डीसी ड्राईव्ह योग्य नसते. प्रश्न क्रमांक 35. व्हॉट इज द पर्पज ऑफ LCD इन अ बेसिक ऑपरेशन, बेसिक ऑपरेटर पॅनल इन अ एसी ड्राईव्ह? एसी ड्राईव्ह मधील बेसिक ऑपरेटर पॅनल मध्ये LCDचा उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मॉनिटर द पॅरामीटर ऑफ एसी ड्राईव्ह. एसी ड्राईव्हच्या पॅरामीटरचे निरीक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 36. व्हॉट इज द फंक्शन ऑफ VSI ड्राईव्ह? VSI ड्राईव्हचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी,
कन्वर्ट AC टू AC, अल्टरनेटिंग करंट टू अल्टरनेटिंग करंट. प्रश्न क्रमांक 37. वाय द AC ड्राईव्ह आर मोस्ट युज्ड इन अ प्रोसेस प्लांट. प्रोसेस प्लांटमध्ये AC ड्राईव्ह बहुतेक का वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेंटेनन्स फ्री, लॉंग लाईफ. प्रश्न क्रमांक 38. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ ऑनलाईन UPS ओव्हर ऑफलाईन UPS. ऑनलाईन UPS पेक्षा ऑफलाईन UPSचा काय फायदा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्री फ्रॉम चेंज ओव्हर अँड ट्रान्झिशन प्रॉब्लेम, बदल आणि संक्रमण समस्यापासून मुक्त. प्रश्न क्रमांक 39. विच इलेक्ट्रॉनिक सर्किट इज यूज्ड इन अ ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर टू प्रोड्यूस कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज. स्थिर आउटपुट व्होल्टेज तयार करण्यासाठी स्वयंचलित व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये कोणते इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फीडबॅक सर्किट. प्रश्न क्रमांक 40. विच फीडबॅक नेटवर्क इज यूज फॉर ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर. स्वयंचलित व्होल्टेज स्टॅबिलायझरसाठी कोणते फीडबॅक नेटवर्क वापरले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे व्होल्टेज डिवायडर नेटवर्क. प्रश्न क्रमांक 41. विच इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज ॲक्च्युएटिंग द व्होल्टेज इन अ स्टेप व्होल्टेज स्टॅबिलायझर. कोणते विद्युत उपकरण स्टेप व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये व्होल्टेज कार्यान्वित करत आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑटोस्टॅट. प्रश्न क्रमांक 42. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इंटरनल रेझिस्टन्स ऑफ डिस्चार्ज सेल. डिस्चार्ज केलेल्या सेलच्या अंतर्गत प्रतिकारावर काय परिणाम होतो? तर ते वाढते, म्हणजे त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, इन्क्रीज. प्रश्न क्रमांक 43. कॅल्क्युलेट द व्होल्टेज अँड एम्पियर पर अवर इफ 4 सेल रेटेड ॲज 1.5 व्होल्ट अँड 8 एम्पियर पर अवर आर इन पॅरलल. व्होल्टेज आणि एम्पियर तास मोजा जर 1.5 व्होल्ट आणि 8 एम्पियर पर अवर असे रेट केलेले 4 सेल समांतर असतील तर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर जेव्हा 1.5 व्होल्ट आणि 8 एम्पियर अवर असे रेट केलेले 4 सेल समांतर जेव्हा जोडलेले जातात तेव्हा व्होल्टेज काय असते? समान असते. म्हणजेच काय, 1.5 काय असेल? समान असेल. आणि एम्पियर तास क्षमता त्यानुसार वाढत असते, म्हणून व्होल्टेज काय असेल? सारखं असेल, 1.5 सेम ॲज इट इज. तर ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितला असेल तर ऑप्शनमध्ये आपल्याला 1.5 फक्त डी मध्ये दिसत आहे. आणि त्यानंतर पुढे पण आपण थोडं बघून घेऊ. एम्पियर तास म्हणजेच एम्पियर पर अवर जेव्हा काढत असतो तेव्हा 4 सेल दिलेले आहेत, ते पॅरललमध्ये जोडलेले आहेत. आणि पॅरललमध्ये जोडत असताना आपण सरळ मल्टिप्लाय करतो 4 सेल इंटू 8 एम्पियर पर अवर सेल. म्हणजे जे आपल्याला एम्पियर अवर रेटिंग दिलेली आहे त्यासोबत आपण 4 सेल डायरेक्ट मल्टिप्लाय करून आपल्याला उत्तर भेटते एम्पियर पर अवर. जे एम्पियर तास जे आहेत ते फक्त या ठिकाणी चेंज होणार, म्हणजे त्याची क्षमता वाढेल. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, 1.5 व्होल्ट अँड 32 एम्पियर पर अवर. प्रश्न क्रमांक 44. विच इज प्रपोर्शनल टू द टॉर्क इन अ डीसी मोटर. डीसी मोटरमधील टॉर्कच्या प्रमाणात कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आर्मेचर करंट. प्रश्न क्रमांक 45. व्हॉट इज IGBT इन VF ड्राईव्ह. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन्व्हर्टर स्विचिंग डिव्हाइस. प्रश्न क्रमांक 46. विच इज अप्लिकेशन ऑफ ऑटोमॅटिक स्टेप व्होल्टेज स्टॅबिलायझर. स्वयंचलित स्टेप व्होल्टेज स्टॅबिलायझरचा वापर कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टीव्ही रिसिव्हर. प्रश्न क्रमांक 47. विच इज द फंक्शन ऑफ इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचे कार्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कन्वर्ट DC व्होल्टेज इंटू AC व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 48.
व्हॉट इज द पर्पज ऑफ आउटपुट ट्रान्सफॉर्मर इन अ इन्व्हर्टर? इन्व्हर्टरमध्ये आउटपुट ट्रान्सफॉर्मरचा उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, स्टेप अप एसी फ्रॉम ॲम्प्लिफायर. प्रश्न क्रमांक 49, विच टाइप ऑफ आउटपुट ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड इन ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर? ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये कोणत्या प्रकारचे आउटपुट ट्रान्सफॉर्मर वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑटो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 50, विच प्रिन्सिपल द कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वर्क? स्थिर व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर कार्य करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फेरो रेझोनंट प्रिन्सिपल. प्रश्न क्रमांक 51, विच ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड इन अ सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर? सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझरमध्ये कोणता ट्रान्सफॉर्मर वापरला जातो? तर याचं उत्तर आहे टोरोडल ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता बघा, आज आपण या टॉपिकवर म्हणजेच रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर एसी डीसी ड्राईव्ह या टॉपिकवर आपण टोटल 50 प्रश्न म्हणजेच 51 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले. येणारे जे आपले व्हिडिओ असतील ते वेगवेगळ्या टॉपिकवर आपले जोपर्यंत परीक्षा येणार नाही तोपर्यंत आपण या व्हिडिओ मार्फत सराव करून घेऊ. काही दिवस आपले व्हिडिओ आलेले नाही कारण भरपूर कामामध्ये थोडा बिझी होतो, परंतु आजपासून पुढे आपण आपला रेग्युलर टायमिंगनुसार रात्री आपण अपलोड व्हिडिओ रोज एक मराठी आणि एक आपल्या इलेक्ट्रिशियन रिलेटेड आपण व्हिडिओ एक टाकत जाऊ, जेणेकरून विद्यार्थ्याला आपला सराव होईल. आणि यूट्यूब चॅनल बरोबरच आपण टेलिग्राम चॅनलवर पण सुद्धा जे जे आपल्या व्हिडिओ झालेले आहेत त्या व्हिडिओची PDF आपण त्या ठिकाणी सेंड केलेली आहे. तर नक्कीच टेलिग्राम जॉईन करा. जे नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. परीक्षा हे येणारी मार्च जो महिना आहे तो मार्च महिन्याच्या शेवटी परीक्षा होईल. अगोदर जे आता असिस्टंट इंजिनियर आहेत किंवा जे वरचे पद जे आहेत त्याचे आता त्यांनी दिलेली आहे टाइम टेबल. त्या टाइम टेबलनुसार त्या परीक्षा होतील मार्चच्या पहिल्या हप्त्यात. परंतु विद्युत सहाय्यकाचा जो पेपर आहे तो पेपर आपण जे होणार आहे ते एक्सपेक्टेड मार्चच्या शेवटी होईल, 22-23 किंवा 22-25 तारखेपर्यंत. त्या पद्धतीनं आपण अभ्यास करा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन एक टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.